कैसा हराया. मराठीमध्ये एक म्हण आहे, बालिश बहु बायकात बडबडला. अगदी समर्पक उदाहरण आहे बरं का हे. अगदी समर्पक उदाहरण. कैसा हराया. काय 31 डिसेंबर किंवा दिवाळीमध्ये इथे गल्लीमध्ये काय खेळाची मॅच चालली कुठल्या, की बिल्डिंग नंबर ए ने बिल्डिंग नंबर बी ला हरवलं, तेव्हा असे बालिश सारखे बोलतात कैसा हराया कैसा हराया. अरे नगरसेवक म्हणून तुम्हाला अपॉइंट करतोय आम्ही लोक. नगरसेवक नगरसेवक म्हणजे नगराचा सेवक, ना की त्या नगराचा राजा हिटलर. नगरसेवक, तुम्ही सेवक आहात त्या नगराचे. आणि सुरुवातच करताय तुम्ही की जातीयवाद, धर्मावरून वाद लावायला तुम्ही सुरुवात केलेली आहे. हे कितपत योग्य आहे. वरचा मधला रिकामी आहे का. मी कुठलाही पक्षाचं समर्थन अजिबात करत नाहीये. माझा एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे माणुसकी नावाचा पक्ष. आणि तो पक्ष त्यांनी नेहमी माणुसकी पक्षाला नेहमी जागलं पाहिजे. कारण की माणसे आहोत तर माणुसकी नक्कीच आपल्या अंगामध्ये असली पाहिजे. पण हा काय प्रकार आहे. तुम्ही सेवक आहात सेवक. फॅमिली कोर्टामध्ये डिवोर्स केस नाही चालू आहे की नवरा हरला तर बायको डिवोर्सचे टोमणे मारते. कैसा हराया असं चालतं का. ही डिवोर्स केस आहे का फॅमिली कोर्टातली. नाही ना. तुम्ही सेवक आहात. नगराची सेवा करण्यासाठी तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे. तर कसं वागावं, कसं बोलावं, कुठे काय बोलावं हे जरा समजून घेणं फार गरजेचं आहे. आता काय ना, माकडाच्या हातामध्ये कोलीत दिलं आणि माकड चाललंय कापत राजाचंच नाक. अगदी तसाच हा प्रकार आहे. काय म्हणायचंय, हिरवा करून का हिरवा. अरे एवढी झाडं तोडली आहेत, एवढी झाडं तुटून गेली आहेत आणि अजून तोडतायत. नाकातनं श्वास घ्यायला ऑक्सिजन शिल्लक नाही राहिलाय. तर जरा झाडं लावा झाडं. आणि काय असतं ना, ते हिरवा करता येतं ना, तर आम्हाला सुद्धा गाल लाल करता येतात. आणि अशा धार्मिक भावना दुखवणाऱ्या पोस्ट जर कोणी सोशल मीडियावर केला तर त्याच्यावरती इथे ॲक्शन घेत आहेत. बरं खुले आम सभेमध्ये हजारो लोकांच्या समोर जर कोण माईकवरती अशा पद्धतीत बोलत असेल तर त्याच्यावरती काय कारवाई करायला हवी. आणि हॅलो, हा भारत आहे भारत. आणि भारतामध्ये ना हा एकच तिरंग्याचा रंग असतात. तिरंग्याचे भारतात एकच रंग चालतो, तो म्हणजे तिरंगा. हे हरा करूंगा पिला करूंगा तो गाल भी लाल करूंगा. तर कळत नाहीये बाबा काय कोण 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 कशी कशी माणसं येतात. आणि नोकर आहात तुम्ही, नगरसेवक आहात, सेवा करायची आहे. मला ते कोणाचे नाव घ्यायचं नाही आणि कुठल्याही पक्षाच्या बाजूने मला अजिबात बोलायचं नाही. परंतु खरंच माणुसकी संपत चाललेली आहे. आणि कोरोनाच्या वेळेला बरं किती जण होते, आपण विचारत होतो का, डॉक्टर तुमचा आवडीचा रंग कुठला आहे, ओ नर्स तुमचा आवडीचा रंग कुठला आहे. असं नसते हो. तेव्हा फक्त रक्ताचा लाल रंगच पाहिला जात होता कोरोनामध्ये. आणि उद्देश एकच होता की प्रत्येकाचा जीव वाचवणे आणि कोरोना संकट परतवून लावणे. पण हा काय प्रकार आहे. हा काय प्रकार आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. कारण की भारत देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, भाषेचे लोक एकत्र राहतात आणि एकत्र नांदतात. आणि जर अशी पद्धतीत लोक जर विष पसरवण्याचा प्रयत्न करत असतील समाजामध्ये तर त्याच्यावरती काय कारवाई करण्यात यावी हे तर सर्वांना माहितीच आहे. तर कैसा हराया हे बालिशपणा करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये कोलीत देणं कितपत योग्य आहे. दिवस वाईट आलेत.